ला 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 ला. दिसलं पाहिजे मी. हॅलो फ्रेंड्स, तर आजचा मेनू ठरलेला आहे भेळ. आता आम्ही भेळ करणार आहे कारण आईंना पण कंटाळा आलाय आणि मला पण कंटाळा आलाय ती भेळ करायचा नाही, जेवण बनवायचा कंटाळा आलाय. मग आता भेळ करणार आहे आम्ही शॉर्ट मध्ये. ओके. आता आपण तयारी सुरू करतोय. आता मी कांदे घेते चिरायला आणि पप्पा इकडे पाणी बनवतात आहे. चिंच, खजूर आणि गूळ ह्याचं पाणी बनवतात आहे, गोड पाणी. 12 seconds later. इथे मी कांदा चिरते आणि तुम्ही बघू शकता तीर्थाना माझ्या पायात खेळतीये, म्हणजे ती पाय पकडूनच माझ्या राऊंड 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 फिरत होती. आता मी टोमॅटो चिरते. एक टोमॅटो बस होते. आता मी कैरी चिरते. Nice. इथे गूळ, चिंच आणि खजूरचं गोड पाणी उकळते. हे पप्पांचं फेमस आहे. आता चिरूया थोडीशी कोथिंबीर. भेळ तिखट बनवण्यासाठी मिरची मिक्सरला बारीक करून घेतेय. मिरची बारीक वाटून घेतलेली आहे. याच्यामध्ये मुरमुरा, फरसाण, कांदा, टोमॅटो आणि जर तुम्हाला हवं असेल तर बाकीचं एक्स्ट्रा टाकू शकता, पण मी कैरी पण ॲड केली होती. आता यात मी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे, म्हणजे मला तिखट आवडतं म्हणून मिरचीची. नंतर जी गोड चटणी केली होती चिंचेची, अशी आम्ही भेळ बनवली.